हे बघा इथं डमशरास चालू आहे. ती आरशाच्या तिकडे आहे आणि दादा इकडनं तिला सांगताय. मला तो बोरच होऊन जाते यार आता. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू चॅनल प्रियंका प्रकाश. मस्त आता जिम वगैरे करून आलो, एकदम रिफ्रेशिंग वाटतंय. ओ हो हो म्वा. आणि आता आम्ही चाललोय आमचे सगळे जे जुने मित्र म्हणजे माझे रूममेट्स, लग्नाच्या आधी जेव्हा बॅचलर होतो तर जे माझे रूममेट्स आहे सगळे, आमचं गेट टुगेदर आहे. त्याच्यातला आमचा एक मित्र होता जो आता बरेच वर्ष युकेला होता, तो पुण्याला आलाय. आम्ही सगळे भेटतोय. आणि विशेष म्हणजे तुम्ही म्हणाल आता पिऊ आणि स्नोई कुठे आहे, तर पिऊ आणि स्नोई गेले दादाच्या घरी. मी पण जाणार होतो पण हे माझं एक होतं गेट टुगेदर मीटिंग टाईप. सर म्हटलं मित्रांना भेटून मी उद्या जाईल त्यांना भेटायला. सो चला, खूप मजा येणार, खूप धमाल मस्ती करणार आहे. अर्धा लोक आहोत आम्ही, तर फुल राडा करणार, एकदम बॅचलरचे दिवस जगणार आहेत आपण. सो सगळं झालंय रेडी, एकदम फुल ऑन. चला निघूया पटकन, भेटूया ऑन द डान्स फ्लोर. सो गुड आफ्टरनून एव्हरीवन. दिस इज नेक्स्ट डे आफ्टरनून. काल धमाल पार्टी झाली, एकदम मस्त नाचून नाचून पाय दुखले, ओढून ओढून घसा बसला, पण खूप मजा आली, जाम मजा आली. आता मित्रांना सगळं गुड बाय केलं, घरी आलो, रेडी झालो, प्रशनम झालो, थोडेफार कामात उरकवले. आता आपण जातोय स्नोई आणि पिऊला घ्यायला दादाच्या घरी. तर आपण डायरेक्ट भेटू दादाच्या घरी, बघू स्नोई आणि पिऊ तिथं काय करतात मस्ती वगैरे. हे बघा इथं डमशरास चालू आहे. ती आरशाच्या तिकडे आहे आणि दादा इकडनं तिला सांगताय. सगळं साईल लँग्वेज चालू आहे. तिला म्हटलं मम्मा काय करते ग. अच्छा अच्छा अच्छा, घेऊन टाक. तो वहिनी आणि पिऊ आतमध्ये शॉपिंग करतायत झुडिओमध्ये. आणि दादा आणि मी, दादा बघा तिकडे मन्नूला सांभाळतोय आणि मी इकडंच नोईला सांभाळतोय. खाली नाही बसायची, उभी उभा बस. नाही उभं, खाली नाही बसायचं. उठ पटकन उठ. मी पकडतो पण तू उठ, खाली नाही बसायचं. हा दे. आता बघा त्यांची शॉपिंग कधी समजा. मला तो बोरच होऊन जाते यार आता जास्त, कारण की इतकं बघतात आणि घेणार काही नाही. आता बघू ते बघितलं की नाही, घेते की नाही घेते काय नाही. इथून आपला अजून एक दुसरा प्लॅन आहे, पण आधी यांची शॉपिंग होते. यांची शॉपिंग झाल्यानंतर पुढचा प्लॅन एक्झिक्यूट होईल. काय करते बेबी, काय करते शोनी. पेपर फोल्ड करतीये. हे बघा हिने आता मीडियम साईज घेतलं. कसं आहे दादा. ऑल गुड. मीडियम साईज परफेक्ट. स्नो हे बघ मम्मा बघ. नंद लाला रे मोरली वाळाने, हे प्रेमे भगतोय बांधिली नंद लाला, हे प्रेमे भगतोय बांधिली नंद लाला ने, हे प्रेमे. ओके चलो फायनली घरी आलोय. स्नोई झोपली गाडीतच, म्हणजे गाडीत आम्ही घरी पोहोचून गेलो. तर जागी होती पण तिला झोपेत होती म्हणून अजून एक 2 चक्कर एक्स्ट्रा मारले असं पूर्ण घराच्या अवतीभोवती. आणि झोपली ती. आता थोडा वेळ आम्हाला भेटलाय ॲज अ पॅरेंट. कधी कधी असं वाटतं ना की एकमेकांसाठी वेळ काढणं सुद्धा किती प्रिव्हिलेज आणि किती लक्झरी आहे. कारण की आम्हाला खरं तर दिवसातनं फक्त ती जेव्हा सकाळी शाळेत जाते तेव्हा 1-2 तास, ती जेव्हा दुपारी झोपते, त्याच्यात पण तुझं ऑफिस, माझं ऑफिसची धावपळ असते, याचं घराची कामं राहतात. आणि दुपारी ती झोपते 1-2 तास आणि रात्री अशी झोपल्यानंतर आता आम्ही 12ला झोपतो. ती आता ती 11:15ला झोपली, आम्ही 11:45 पर्यंत झोपू. तर हा 1 तास बस. असंच चाललंय आयुष्य. बट ठीक आहे, जो भी आहे जैसे भी आहे बढिया आहे. वी आर हॅपी. बट अजून हॅपी होण्याचं अजून एक रिझन जे तुम्ही आम्हाला दिलंय ते म्हणजे आपला जो लास्ट ब्लॉग होता ज्याच्यात आम्ही कॉस्ट ऑफ लिव्हिंग इन पुणे त्याला भरभरून प्रेम दिलंय. नसेल बघितलं तर प्लीज जाऊन बघा, खूप छान झाला व्हिडिओ. भरपूरसे चांगले कमेंट्स आले. थँक्यू सो मच. आणि बऱ्याचशा लोकांचं हे पण म्हणणं आहे की तुम्ही तुमचा
फायनान्सचा सुद्धा एक व्हिडिओ तसा Investments बनवा, वाला. इन्व्हेस्टमेंट फायनान्स तो पण आपण बनवू. आम्ही थोडा वेळ घेऊन थोडा टाइम घेऊन, कारण की अशा व्हिडिओला कसं थोडा आम्ही तुम्हाला खोटं पडत असेल पण आम्ही खूप लिहितो, डिस्कशन्स करतो, काय सांगायला पाहिजे, काय कसं मांडायला पाहिजे, कोणकोणते पॉईंट्स कव्हर करायला पाहिजे ज्याच्याने तुम्हाला खूप फायदा होईल. तर असं बरंच जरा स्टडी असतं, असं नाही की कॅमेरा चालू केला आणि बडबड काही पण बोलून गेलो. त्याच्यावरती पण थोडं आता चालू करू आम्ही रिसर्च आमची, थोडं व्यवस्थित लिहू, तुमचा फायद्यासाठी काय काय असू शकतो ते सगळं काही आणण्याचा त्याच्यात प्रयत्न करणार आहे. बट असं ओव्हरऑल आहे प्लॅन. एनिवेज, तर असा होता वीकेंड. ही गेली होती माहेरी, मी होतो माझ्या मित्रांसोबत. सो सॉर्टेड होता, एकदम मजा आली, मस्त छान झालं सगळं. हाऊ वॉज युअर वीकेंड? नाइस. अच्छा था. हाऊ इज युअर लाईफ? बढ़िया, एकदम बढ़िया. बढ़िया, एकदम खुश, येस. सगळं बढ़िया चल रहा, मस्त चल रहा एकदम. येस. माझ्या आता पूर्ण आयुष्यामधलं करंटली आय एम ॲट माय हॅपीएस्ट प्लेस. वाव असं मला वाव वाव. कॉलेजमध्ये पण आय वॉज रिअली व्हेरी हॅपी. जेव्हा मी इंजिनिअरिंग करत होती तर 4 वर्ष एकदम फॅन्टॅस्टिक होते. पण त्याला हे 6 वर्ष आता जे होणार आहेत आपल्याला ते त्याच्याहून 6 चांगले, वर्ष होणार आहेत. त्याच्याहून चांगले. गेस करा तुम्ही, कमेंट करून सांगा कधी आम्हाला 6 वर्ष होत आहे, आमची अॅनिव्हर्सरी कधी आहे. जे खूप आधीपासून फॉलो करतात त्यांना माहिती आहे, आम्ही नाही सांगणार. तुम्ही गेस करून सांगा कमेंटमध्ये, ठीक आहे, कधी होणार आहेत 6 वर्ष. थँक्यू सो मच गाईस. सबस्क्राईब करा प्लीज. सबस्क्राईबने खूप हेल्प होते आम्हाला. तुमच्यासाठी थोडंसं मेहनत आहे की एक बटन दाबायचं आहे, आणि आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सो प्लीज डू सबस्क्राईब. कमेंट करा जे काही तुम्हाला आवडत असेल, काही प्रश्न असतील ते कमेंट करून सांगा. आणि ॲज अ पॅरेंट जर कोणी बघतायत तर तुम्ही मी जे बोललो त्याच्याशी रिलेट करताय का ते पण सांगा. तुम्हाला अजून काही व्हिडिओज बघायला आवडतील ते पण सांगा. मिनी ब्लॉग्स मॅडमचे खूप चांगले आवडतात तुम्हाला, त्याच्यात काही बघायचं असेल ते पण सांगा. आणि आम्ही दोघं कसे वाटतो ते पण सांगा, ठीक आहे. थँक्यू सो मच. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर, कीप लव्हिंग युअर सेल्फ. ओके, दॅट्स व्हेरी मच इम्पॉर्टंट. बाय लवली पीपल, बाय बाय, गुड नाईट.